महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधित करताना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। मोदींच्या याच भाषणावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आधार जडल्याची टीका संजय राऊतांनी केली आहे। तर मोदी राष्ट्राचे आधार असल्याचं भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटलेलं आहे। नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्यानं पाहत नाही। एकतर ते सातत्यानं बेकायदेशीर, नियमबाह्य आणि निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचा भंग होईल असं वर्तन प्रधानमंत्री करत असतात आणि कायदा माझं काय वाकडं करणार या भूमिकेत ते असतात। एकतर ते खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। राष्ट्रीय आजार अंडरलाईन, देशाच्या पंतप्रधानांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे आणि तो भयंकर आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार झाला असं म्हणणाऱ्या संजय राऊतांना इतकंच सांगायचंय, जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना राष्ट्रीय आजार नाही तर या राष्ट्राचे आधार आहेत आणि या राष्ट्राचे आधार म्हणून या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय आणि तुम्हाला आजारी करण्याचं काम जनतेनं केलंय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजारी नाहीत तर या देशाचे आधारस्तंभ आहेत, हे लक्षात ठेवा। त्यामुळेच ते 3 वेळेला जनतेमधून निवडून येऊन पंतप्रधान झाले।